लावायची आहे. हॅलो हॅलो. धन्यवाद संदेश पाटील. तर पळतोय मित्रांनो आजच्या दिवसातील पहिल्या सेमीफायनलच्या मॅचकडे. बुद्धिस्ट असोसिएशनची पहिली सेमीफायनल आणि खेळणारे संघ आहेत विराज स्पोर्ट्स शेलार आणि मला तर वाटतं की इथं उपस्थित झालेला आहे जयंतजी गायकवाड साहेब. त्याचबरोबर आपण पाहतोय जीवन भोईर. क्या बात आहे. फोर्टी खेळाडू या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सुभाष शेलार यांना देखील विनंती करेल की आपण व्यासपीठावर येऊन विराज मानवायचं आहे. गावातील जेवढे फोर्टी खेळाडू, ज्येष्ठ नागरिक आणि श्रेष्ठ नागरिक सर्वांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. हा व्यासपीठ आपला आहे कारण की ब्लू स्टार आणि ओमकार ग्रुप वडपे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे. गावातील तमाम ज्येष्ठ नागरिकांना मी विनम्र विनंती करेल की आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. सामन्याला सुरुवात गोलंदाज तयारीमध्ये, फलंदाज तयारीमध्ये. 3:50 सामन्याला इथे सुरुवात होत आहे. चला मॅचकडे जाऊया आपण. विनंती असेल सामना चालू करायचा आहे. चला पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक खेळण्यासाठी सज्ज. दोन्ही फलंदाज टीम पूर्ण संघाकडून गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रियल. तर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय साही आणि जय. तर गोलंदाजीसाठी प्रियल. पहिला सेमीफायनलचा सामना चालू. मॅच ऑन. ओ सुंदर फटका गॅप मध्ये खेळलेला सजवलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला जातोय सीमा पार. येतोय झणझणीत चौकार. गोलंदाज प्रियल. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे बीट होतोय बॅट्समन. चांगला चेंडू, चांगला कमबॅक म्हणावा लागेल इथे टीम शेलार यांच्या माध्यमातून. चांगला गोलंदाजीचा नमुना इथं पेश करताना गोलंदाज प्रियल. पुढचा चेंडू. खराब चेंडू. इथे मात्र फटका घेतलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल सुटतोय. एकदा पूर्ण, दुसरी सहजगत्या पूर्ण आणि या 2 धावा पूर्ण होत आहेत. चेंडू खराब होता, त्याचा फायदा घेता आला नव्हता. इथे फलंदाजाला रिव्ह्यू घेतलेला आहे. फलंदाजाने भीमर साठी चेक करायचंय. तोपर्यंत आपण फील्ड सेट करायची. चला 2 धावा तर आल्यात. फेअर डिलिव्हरी आणि ऑनफिल्ड अंपायरने देखील तोच निर्णय दिला होता. त्यांनी कोणत्याही प्रकारचा इशारा केला नव्हता. त्यामुळे बघा पंच अनुभवी आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करायची गरज नाहीये. कालपासून एकही निर्णय चुकीचा त्यांनी दिलेला नाहीये. ओ काय चेंडू टाकतोय इथे. मात्र दिशाहीन चेंडू. चेंडू खूप चांगला आहे, फक्त दिशा भरकटते इथे. आज जर चेंडू ऑफसाईडच्या रिजनला असेल ना तर फलंदाज बाद होईल. गोलंदाज तयार. सुंदर चेंडू. पहिला चेंडू खराब टाकला. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक इथे गोलंदाजीच्या माध्यमातून करताना गोलंदाज प्रियल.
काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला त्याच्या माध्यमातून. चौकार खाला त्यानंतर मात्र जबरदस्त गोलंदाजीचा नमुना इथे पेश करताना आपण पाहत आहात बुद्धिस्ट असोसिएशनचा हा पहिला सेमीफायनलचा सामना. सेमीफायनलचा सामना विजेता संघ हा फायनल मध्ये जाईल आणि ग्रामीण पूल मधून येणाऱ्या संघाशी तो फाईट करेल. त्यामुळे नक्कीच एक जबरदस्त मॅच, एक वेगळी रणनीती इथे. ओ फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत यष्टीरक्षक स्वतः आणि इथे फलंदाज होतोय बाद. डीजे अंदाज जय याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये येते. वन डाऊन या स्थितीमध्ये मुकेश. पाहूया 4 षटकांचा सामना, मात्र कोणता संघ इथे हवी ठरते बघा. सकाळीच एका संघाला 38 सर्कल मध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू घेण्यात आलं होतं. गोलंदाज तयार, मोठा फटका, काय फटका सजवलाय, लॉंग ऑफच्या वरून येतोय 6 धावांसाठी षटकार. डीजे पहिल्या षटकाची समाप्ती होती. धावसंख्या 14 या आकड्यावरती पोहोचते. काय सुरुवात पाहायला मिळते आपल्याला टीम ब्रदर्स 11 पूर्णा यांच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार सतीश येतोय. पाहूया सतीश, याला मात्र आता काहीतरी करून दाखवावं लागणार आहे. संघ अडचणीमध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद करण्यामध्ये जरी यश आलं असेल तरी मात्र इथं धावसंख्या ही चांगल्या स्थितीमध्ये जाते. सतीश गोलंदाजीसाठी तयार. सतीश राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोअर चेंडू इथे केलेला होता. काय चेंडू इथे पाहायला मिळाला. व्हेरिएशन, खूप व्हेरिएशन बघा. रनअप नाहीये त्यामुळे या गोलंदाजाकडे व्हेरिएशन खूप असतील हे समजलं होतं. कारण का ज्या वेळेस एखादा गोलंदाज मोठा चान्स घेतो ना त्यावेळेस तो एक्सप्रेस चेंडू टाकण्याची क्षमता ठेवतो. ओ काय फटका, शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मिस होतोय. इथे मात्र धडपडून विकेट वरती थ्रो करण्याचा प्रयत्न. पंचांचा 22चा इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपामध्ये ही धाव. या एकधावेने संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाते. सतीश वागचोरे यांना दोस्ती म्युझिकल ग्रुप यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. ओ पुन्हा एकदा व्हेरिएशन, मात्र यावेळेस देखील चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. काल मात्र या गोलंदाजाला नक्कीच आम्ही पाहिलं नव्हतं. आज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. चांगला कटरचा वापर इथे. ओ एक्सप्रेस चेंडू, यावेळेस मात्र गती होती. काय चेंडू इथे पाहायला मिळाला. पहिल्या 3 चेंडूवरती थोडीशी गती ठेवली होती आणि यावेळेस त्या गतीचा भरपूर वापर केला इथं गोलंदाज सतीश याने. काय चेंडू पाहायला मिळाला. फास्टर चेंडू पाहायला मिळाला यावेळेस. आणि फलंदाज मात्र ताकमध्ये होता की स्लोअर चेंडू येईल. आणि मित्रांनो काय असतो, एक चांगल्या गोलंदाजाची निशाणी हीच असते की त्याच्या 6 चेंडूंकडे 6 व्हेरिएशन त्याच्याकडे असले पाहिजेत. मग कधी स्लोअर करा तुम्ही, कधी फास्ट करा, कधी क्विक करा, कधी कॅरम करा. हा बघा त्याच प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे खोदून काढलेला आहे चेंडू. मिडविकेटच्या रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण. थोडीशी वाईट फेकी इथे मात्र कलेक्ट करता आलेला नाहीये. 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न, चेंडू अजूनही हातात आहे. अंडरआर्म थप्पा. इथे मात्र जर नॉन स्ट्राईकच्या बॅट्समॅनने लक्ष दिला असता तर अजून एक धाव पूर्ण झाली असती. 2 धावांनी संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती जाते. दुसऱ्या षटकामध्ये इथे बांधून ठेवलेला आहे गोलंदाज सतीश याने.
शेवटचा चेंडू 1 टू गो. ओ काय चेंडू आहे. चेंडू हवेत खेळलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र सहज सोपा झेल सुटतोय. तोपर्यंत संधी दोनदा अपूर्ण करून घेण्याची 2 धावेने संघाची धावसंख्या 20. दुसरं षटक इथं समाप्त झालेलं आहे. येणारे 2 षटक अजूनही बाकी असणार आहेत. यानंतर ग्रामीण पूल मधून आपण सेमीफायनलचा सामना पाहणार आहोत. पवनपुत्र वडपे आणि धामणगाव त्यांचे देखील दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की 2 षटकानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये असणं अनिवार्य आहे. आज सकाळपासून संघांनी खूप चांगल्या प्रकारे कोऑपरेट केलेला आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर दोन्ही कर्णधार हे टॉस बॉक्स मध्ये येत आहेत. आभारी आहोत. आशा असेल यानंतरच्या राहिलेल्या मॅचेस मध्ये सुद्धा आपण तशाच प्रकारचा सहकार्य कमिटीला कराल. तर मैदानामध्ये पाणी नाही तर काहीतरी सूचना देण्याकरता एखादा खेळाडू पाणी तो बहाना आहे, असल बात कुछ कहना है, द्या कान मंत्र वगैरे काहीतरी, जेणेकरून फलंदाजी ही अजूनही अटॅकिंग होईल. कारण का पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली नव्हती. मात्र दुसऱ्या षटकामध्ये काय जबरदस्त कमबॅक इथे पाहायला मिळाला गोलंदाज सतीशच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं घेऊन राहुल येतोय. चला राहुल सहकार्य करायचंय बघा. 3:50 पहिला चेंडू पडला होता. जवळजवळ 9 मिनिटं आपण घेतलेले, याचा अर्थ आपण टाइम मध्ये आहात. थोडं सहकार्य करायचंय कारण का यानंतर अजूनही आम्हाला 2 मॅचेस महत्वाचे खेळवायचे आहेत आणि जर तुम्हाला 4 षटकांचा सामना खेळायचा असेल तर तुम्हीच आम्हाला टाइम वाचून द्यायचा आहे. खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू, भीमरचा चेंडू लॉंग ऑफच्या रिजनला. काय फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. सुंदर थ्रो, स्टॉप केला. पंचांचा नोचा इशारा येतो. एकदा पूर्ण, फलंदाजाचं लक्ष नाहीये नॉन स्ट्राईकच्या आणि अर्ध्या पिच पर्यंत तिथे फलंदाज आला होता. या 2च धावा, 1+1, 2 धावेने संघाची धाव संख्या होती ती 22. भीमर आणि पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. फ्री हिट वरती तुम्ही कोणत्याही प्रकारचा फील्ड सेट करू शकत नाहीयेत आणि काल पंचांनी त्यासाठीच एक नो चेंडू दिला होता ब्लू स्टार संघाला. ओ हो 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 हो, माइटी, कम ऑन डीजे. आता शेवटच्या काही मॅचेस बाकी आहेत आणि डीजे आपल्याला तयार राहायचंय. फ्री हिटचा चेंडू होता आणि त्याचा भरपूर फायदा घेताना इथे बॅटर आपटलेला चेंडू हुक केलेला आहे. चेंडू जातो नॉस्टॉप बाउंड्रीच्या रिजनला. 1 बाउन्स, सीमा रेषा पार, येतो धम्माकेदार चौकार. बघा श्याम स्पोर्ट धामणगाव आणि वडपे 40+ सर्वांना विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचंय. जीवनजी भोईर आपणास विनंती असेल की आपण आपले खेळाडू घेऊन स्टेजवरती यायचे सर्वांनी. यावेळेस मात्र दुर्वण मारण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय. वाईट अवांतर धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 33 या आकड्यावरती. पुन्हा एकदा खेचलेला आहे मात्र क्षेत्ररक्षक आता तिथे आहे आणि इथे मात्र सतीशची खेळी संपुष्टात येते.
फटका मारतोय, चेंडू गॅप मध्ये जातोय, लॉंग चेस करताना तिथे फिल्डर चांगला स्टॉप केलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट, जणू काय मथुर आणि बकासूर मैदानामध्ये पळत होता, अशा प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 3 धाव्याने संघाची धावसंख्या 36. 40+ वरिष्ठांना विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि पवनपुत्र वडपे, जीवनजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपले संघ घेऊन आपण स्टेजवरती यायचंय. सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू ब्लॉक कॉल मध्ये टाकलेला. काय कमबॅक इथे करतोय गोलंदाज राहुल. बघा एक षटकार जर सोडला ना तर त्यानंतर मात्र चांगला कमबॅक इथे राहुल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र स्टॉप करण्याचा प्रयत्न केला होता, झेल हवेत होती, रनआउटची संधी आणि इथे खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये होते बाद. तर ग्रामीण पुलचा सेमीफायनलचा सामना आपण यानंतर खेळणार आहोत. धावसंख्या झालेली आहे ती 37-37. ग्रामीण पुलचा सेमीफायनलचा सामना खेळणारे संघ असतील पवनपुत्र वडपे आणि धामणगाव, दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय. थर्टी सेवन 37 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज सुशांत, ज्याने कालपर्यंत कालच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स केला, ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ओ यावेळेस मात्र फटका चांगला सजवलाय, चेंडू जातो काव कॉर्नरच्या रिजनला, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावासाठी रनआउटची संधी आणि इथे 2 धावा सहजगत्या पूर्ण झालेल्या आहेत. जयेश, चांगलं फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 39 या आकड्यावरती जाते. बघा हळूहळू धावसंख्या ही डेंजर झोन मध्ये जाताना 45+ एक चांगली धावसंख्या आपण नक्कीच समजू शकतो. शेवटचं आणि अंतिम षटक मैदानामध्ये मार्गस्थ. यानंतर ग्रामीण पूल मधून पवनपुत्र वडपे आणि धामणगाव संघाला आपण खेळताना पाहणार आहोत. दोन्ही संघ कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचंय. गोलंदाज तयार. ओ फटका चांगला आहे लॉंगॉनच्या रिजनला. जयेश ते सुद्धा तिथे आहेत. एक धाव पूर्ण, थोडंसं हंबल आणि त्याचं रूपांतर 2 धावामध्ये पूर्ण होताना. प्रशांतजी भोईर पुरस्कृत हा संघ मयू 11 धामणगाव आणि पवनपुत्र वडपे. यानंतर ग्रामीण पूल मधून अजून एक हाय व्होल्टेज मुकाबला, आपल्याला सेमीफायनलचा मुकाबला पाहायला मिळणार आहे. मयू 11 धामणगाव, प्रशांतजी भोईर साहेबांचा पुरस्कृत संघ. खराब चेंडू, त्याचा फायदा घेता आलेला नाहीये, मात्र इथं चुकी करतोय फिल्डर. बघा झेल झाला असता मात्र मौका भी दिया आणि चौका भी दिया. डीजे यो भाई यो आहे, यो आहे. नाही नाही यो सिलेक्ट आहे, पंचांनी यो काढले.
बघा पंचांनी निरखून दिलेले सर्व चेंडू आहेत. आमच्याकडे कोणत्याही स्टॉक मध्ये नवीन चेंडू नाहीत. पंच इथे येतात, चेक करतात, तेच चेंडू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला या चौकाराने धावसंख्या 45. पुन्हा एकदा फटका चांगला सजवलेला आहे स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे एक धाव पूर्ण आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. एकाच धावांवरती समाधान मानावे लागणार आहे आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 46. चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र सहज सोपा झेल. बॅटर होते फेल. पंचांना विनंती असेल कारण का बॅटरला लवकरात लवकर बोलून घ्यायचं. अजूनही आम्हाला 3 महत्वाचे सामने खेळवायचे यानंतर. बघा जर यानंतर निर्धारित वेळेमध्ये षटक समाप्त झाले नाही तर पॅनलाइज करण्यात येईल. गोलंदाज तयार. हो कट केले चेंडूला. चेंडू जातो तो पॉइंटच्या रिझनला. एकदा पूर्ण. थोडीशी चुकी पुन्हा एकदा होते. चेंडू सीमा रेषा पार. येतोय चौकार. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची विनंती असेल टीम पूर्ण संघाला. चला नेक्स्ट मॅच दुसरा सेमीफायनल या स्पर्धेचा प्रशांत भुईर पुरस्कृत केलेला आहे. मयू 11 धामणगाव आणि रुपेश शेलार फॅम टीम पवनपुत्र वडपे टीम इन ॲक्शनमध्ये आजच्या दिवसात दुसरा सेमीफायनल इथे होत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये इथे जोडलेला आहेत. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते टॉस करण्याकरिता आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. विनोददादा पाटील आपण हा टॉस करायचा आपल्या शुभास्ते. सन्माननीय प्रमोद पाटील आणि त्याचबरोबर मुकेश डोंगरे आपण जायचं आहे. ओ टू टॉस बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील. तर ग्रामीण पूल मधून आपण सेमीफायनलचा सामना पाहतोय. मी मान्यवरांना हा टॉस दाखवतोय. एक साइडला ब्लू स्टार असणार आहे, दुसऱ्या साइडला ओमकार ग्रुप वडपे. प्रमोदजी पाटील साहेब यांचं देखील स्वागत आहे. खेळणारे संघ आहेत मायू 11 धामणगाव आणि पवनपुत्र वडपे. कॉल आहे धामणगावचा आणि ओमकार ग्रुप आलेला आहे. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे धामणगाव संघाने. मान्यवरांना विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचं VIP डायसवरती. धामणगाव आपण नाणेफेक जिंकलेली आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे पवनपुत्र वडपे संघाला. धन्यवाद. अतुल डोंगरे यांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तेजस पाटील आपण देखील व्यासपीठावर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सेमीफायनलचा टॉस झालेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघतोय तर टार्गेट एक मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. तब्बल 51 धावांचं आव्हान. एक मोठं आव्हान इथे ब्रदर्स 11 पूर्ण टीम संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पूर्ण विपक्ष शेलार अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते आहे. सलामीची जोडी पाठवून द्यायची मैदानाच्या आतमध्ये. भरपूर प्रेक्षकांचा साथ इथे पाहायला मिळतोय. नक्कीच इथे आपण पाहतो की 51 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे.
वेलकम श्याम पाटील माजी सरपंच धामणगाव, त्याचबरोबर त्याची संपूर्ण टीम, शेखर मेहरकर देखील आपण पाहतोय आपल्याशी जुळत आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पवनपुत्र वरपी टीम देखील 40+ संघ इथे दाखल झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज साहिल आपली तयारी करताना. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. साहिलची ट्रॅक नक्कीच लेवल बोलून ते साहिल साहिल आहे आपला मित्र आहे, काही हरकत नाही आहे. दोन्ही संघामध्ये एक एक कलरची अलग रंगाची ट्रॅक आहे, त्यामुळे नक्कीच पॅनल्टी जी होती ती लेवल झालेली आहे. त्या गोष्टीकडे लक्ष द्या आपण. संपूर्ण टीम धामणगाव इथे दाखल झालेली आहे. चला 51 धावांचा टार्गेट, एक मोठं आव्हान आहे. साहिल गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. सलामीची जोडी खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर गोलंदाजीसाठी तयार होतोय गोलंदाज ज्याने कालपासून खूपच प्रभावित केलेला आहे तो साहिल. हो, चांगला फटका इथे खेळलेला आहे. चेंडू जातोय तो शॉर्ट मिडवेटच्या रिजनला. एक धाव पूर्ण आणि एकच धावावरती समाधान मानावं लागेल. श्री गणेश होते टीम शेलार या संघाचं. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय तो जयेश. लवेश आणि जयेश अशी सलामीची जोडी. टार्गेट 51 धावांचं इथे सेट केलेलं आहे. हो, चांगला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू इथे पाहायला मिळाला. पंचाकडे खूप जोरदार अपील, मात्र पंच अपील फेटाळून लावतायत. चेंडू जातोय निर्धाव. बघा, विनंती असेल निर्धारित वेळेच्या आतच तुमचे षटक पूर्ण व्हायला पाहिजे. 4:15 पहिला चेंडू पडला होता. 4:30 पर्यंत जर 3 षटक पूर्ण झाले नाही तर एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही विनंती सकाळी एक संघाला पॅनलाइज केलं आहे, त्या बाबतीत आता तुम्ही नका होऊ हीच अपेक्षा करतोय. चला, मॅच ऑन. ओ, पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. बघा, या पिच वरती सबमरीन डिलिव्हरी कालपासून खूप पाहायला मिळाल्यात. चेंडू पडल्यानंतर अचानक उसळी घेतो आणि चेंडू पडल्यानंतर अचानक खाली राहतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आली होती आणि 2 चेंडू डॉट. साहिल कालपासून चांगला खेळत आहे या स्पर्धेमध्ये, चांगली गोलंदाजी केली आहे. एक धाव पलकावर लागली गेली आहे. साहिल राईट हॅम ओव्हर द विकेट. हो, चांगला चेंडू पायांवर. हो, एफर्ट चांगला होता तिथे. असं वाटत होतं की झेल होईल. स्वतःला ड्राईव्ह केला होता तिथे. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. रिप्लेमध्ये दाखवला जात आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी केली होती. हलकासा चेंडू आपण बघितला तर लेग स्टंपवर पाहायला मिळाला आणि त्यावर हा स्ट्रोक बनवला होता, तिथे फसला गेला होता. पुढचा चेंडू साहिल. पहिला षटक जबरदस्त पॉवर प्लेचा पाहतोय आपण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एच शॉर्ट फाईन लेगला हलकंसं मिसफिल्ड आहे. इथे धाव कंप्लीट केली जाते. जयेश आणि आपण पाहतोय की फलंदाज लवेश कुठेतरी दबावामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. लवेश एक मोठा खेळाडू आहे, मात्र सध्या तरी बॅटनं धावा जास्त आल्या नाहीये. शेवटचा चेंडू या षटकातील 3 सिंगल 2 डॉट. साहिलची गोलंदाजी चांगली पाहायला मिळते आहे. राईट अप ओव्हर द विकेट. थोडंसं दबाव आहे फिल्डिंग करणाऱ्या संघावर देखील, कारण की येणाऱ्या फलंदाजीमध्ये सतीश वाकचौरेचं येणं बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक सध्या तरी पुअर प्ले इथे पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल, शॉर्ट बॉल, मोठा फटका खेळायचा होता याच्यावर, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थित झाला नाही आहे. तो एक सिंगल धाव. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीवर फक्त आणि फक्त 4 धावा. नक्कीच 4 मिनिटं वापरली गेलेली आहेत. फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची आपण. संपूर्ण धामणगाव संघ इथे दाखल झालेला आहे. काल भरपूर लेट 1:30 वाजता मानकुली मैदानावरून रात्री इथे घरी पोहोचले होते आणि आता पूर्ण झोप काढून सर्व आलेले आहेत खेळाडू. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
अक्षय गोलंदाज, षटक क्रमांक दुसरा. अक्षय गोलंदाजी सुरू करायची आहे. 5 मिनिटं नक्कीच इथे झालेले आहेत. पहिला चेंडू, ओ चांगला स्ट्रोक गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न. वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव इथे पूर्ण केली जाते. 5 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक दुसरा देखील सुरू झालाय. नॉन पॉवर प्ले, एकच षटकाचा पॉवर प्ले होता. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी साहिलने केली होती आणि आता अक्षय देखील सुरुवात सिंगल धावने करताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगवर फलंदाज लवेश अकाउंट खेळाडू आहे. फार लक्ष या खेळाडूकडे. फुलटा चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. मिड विकेट क्षेत्रावर डीप मध्ये फिल्डिंग चांगली होत आहे. फक्त आणि फक्त एकच धाव इथे पूर्ण केला जात आहे. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आहे मयूर. मात्र ही डोकेदुखी देखील आता ठरू शकते विराट स्पोर्ट शेला टीम संघासाठी. उमेश दादा सोनवणे यांचा हा संघ सध्या तरी मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. धावा बघतोय पण फक्त आणि फक्त धावफलकावर 6 धावा. मोठा फटका नाहीये, विकेट नाहीये. चांगली गोलंदाजी आहे सध्या तरी ब्रदर्स 11 पूर्ण टीम संघाची आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. थोडासा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. हो हो, व्हॉट एफर्ट. मात्र काय घडले पाहूया. धामणगावचे खेळाडू तिथे आहेत. सेफ आहे मात्र एका चेंडूवर 2 नक्की जिवंत मिळणार नाहीये. यस, पंचांचा कॉल आहे की त्याने चेक करायचं बॅटर सेफ आहे की आऊट आहे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये नक्कीच यस, पंचांचा हा रिव्ह्यू आहे. पंचांना बघायचं आहे की बॅटर दुसऱ्या धाव्यांसाठी सेफ आहे की नाही. मात्र आपण बाउंड्री लाईन देखील चेक करू. रिव्ह्यू घेण्यातच आलेला आहे. तर यस, षटकार एकदम क्लिअर आहे. फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग बाकी लावून घ्या. आपण रिप्ले नक्कीच इथे सांगत आहोत. रिव्ह्यू घेतला तर सर्व चेक होईल. ऑलरेडी बाउंड्री सेफ आहे. रनआउटचा विकेट आहे. मात्र जो पहिला धाव घेतला होता तो शॉट आहे सर. या रिव्ह्यू मध्ये सर्व काही पाहायला मिळालं. म्हणजे एकही धाव नाही आहे. फलंदाज बाद आहे. एक धाव फक्त घेतली जाईल. सर्व चेक केला जातो. बाउंड्री सेफ आहे. त्यानंतर पहिला धाव जो घेतला होता तो शॉर्ट रन घेतला होता. दुसऱ्या प्रयत्नामध्ये धाव कंप्लीट केला आणि तिसरा जो धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउट. सतीश वाकचौरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाचा खेळ झालेला आहे या खेळाडूच्या माध्यमातून. मात्र बॅटिंगमध्ये कुठेतरी आता थोडीशी सुधार करावी लागेल या महत्त्वाच्या मॅचमध्ये. इक्वेशन सोपं नाही आहे कारण की येणारी चेंडूचा खेळ बाकी आहे. तो 15 आणि 44 धावा बनवायचे आहेत. स्ट्रायकिंगवर आयकॉन खेळाडू पाहतोय आपण लवेश. समोर खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग. कम्मालीची गोलंदाजी अक्षयची पाहतोय आपण. सीधे तेड़े सब कुछ गेंदों को आजमाया यहाँ पर लवेश ने, लेकिन बल्लेबाजी में अभी भी सुधार नहीं है. महत्वाच्या मॅच मध्ये थोडंसं निराश केलं विराट स्पोर्ट शेला टीम संघाला. गतीमध्ये परिवर्तन. कटर चेंडू टाकला गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू टाकला गेलाय. सतीश या स्पर्धेमध्ये ना जर विचार केला तर गोलंदाजीमध्ये अव्वल दर्जाचं काम आहे. बॅटिंग मात्र फ्लॉप गेली आहे. मात्र स्ट्राईक लवेशकडे आहे. हे देखील गोष्टीचा आपण उल्लेख नेहमी करत असतो. सोडून दिलाय. योग्य तो निर्णय पंचांच्या माध्यमातून. स्वेर चेंडू वाईटचा इशारा येतोय विनोद नाईक सरांच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम कारिवली. अक्षय गोलंदाज.
पुढचा चेंडू टाकताना वेगाने टाकण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चाललं चेंडू, क्षेत्ररक्षक पायाने अडवण्याचा प्रयत्न होत आहे. फिल्डिंग चांगली आहे, साहिल होता तिथे बॅकअपला आणि आता दुसरं धाव इथं पूर्ण होईल का? थ्रो चांगला गेला मात्र विकेट किपर याच्याकडून झालेली ही चुकी. 2 धावा कंप्लीट करतात. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 10 धावा म्हणजे 5ची सरासरी गाठत आता इक्वेशन वाढला गेलाय. येणारे 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे. तुम्हाला टीव्ही मॉनिटर नक्कीच पाहायला मिळेल. 12 चेंडू 41 धावा. सतीश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत या धावा नक्कीच तुम्हाला बनताना पाहायला मिळतील. सतीश जर आऊट झाला तर मॅच देखील पूर्णपणे बदर्स 11 पूर्ण टीम संघाच्या पक्षामध्ये नक्कीच जाताना पाहायला मिळेल. काय वाटतं मयूर, 12 चेंडू 41 धावा बनतील का? नक्कीच संदेश पाटील, समीकरण हार्ड आहे. मात्र कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलेलं आहे की या धावा चेस झालेल्या आहेत. अतुलजी डोंगरे साहेबांना विनंती असेल की आपण VIP डाईज वरती यायचंय. अतुलजी डोंगरे. तिसऱ्या षटकाला गोलंदाज इथे तयारी करताना आपण पाहतोय. करण आलाय. पाहूया करण कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. टेनिस विश्व बॉल मधील करण अंबाला एक जबरदस्त फॉर्म मध्ये या वर्षी देखील सर्वात जास्त बोली ISPL मध्ये त्याची लागली गेली आहे. त्याच्यानंतर करण अंबाला विजय पावले फर्स्ट क्रमांकावर आहे. केतन मात्र 3 नंबरवर आहे. अनेक खेळाडू आहेत. फरदीन काझी आहे, भावेश पवार, पवन केने, विवेक शेलार, भिवंडीतील भरपूर खेळाडू आहेत. आणि आता गोलंदाज तुमचे 11 मिनिटं राहिलेले लक्षात घ्या पूर्ण डावाचे. हा चेंडू वाईटनं सुरुवात केली आहे, जोरदार अपील केली मात्र अंपायर इज बेस्ट जज. नक्कीच जोरदार अपील, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 40 धावा सोपं नाहीये. प्रति षटकामागे 20 धावा बनवायचे आहेत. हिटमॅन ऑफ सावंदे सतीश वागचौरे सध्या स्ट्रायकिंगवर. पुन्हा एकदा हा चुकीची लेंथ लाईन पुन्हा एकदा वाईट येत आहे. वारंवार लेग स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. चांगली गोलंदाजी म्हणणार नाहीये मात्र फायदेमंद धावा बनत्या तिथे. विराट स्पोर्ट शेलार टीम संघाच्या माध्यमातून मागच्या वर्षी स्वप्न अधुरे राहिले होते विराट स्पोर्ट शेलार उमेश सोनावणे संघाचे. मात्र आता तरी संधी आहे की सेमीफायनलमधून थेट फायनलमध्ये प्रवेश करण्याचे. मात्र पूर्ण टीम किलर स्टिक टीम आहे. पुन्हा एकदा चेंडू चांगला टाकलाय, त्याच्यावर एकच धाव आली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, फक्त आणि फक्त एकच धाव घेता आली आहे सतीशला. तर सतीशच्या बॅटनं ही धाव आली आहे. तर धावा झाली आहे धावफलकावर 13 धावा 13. 11 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे. 11 गेंदे 38 रन. थोडं स्पीडअप करा आपण सतीश, वारंवार आपण जाऊ नका कारण की वेळ फार कमी राहिली. 4:30 झालेले आहेत. पुढचा चेंडू करण, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव इथे घेतला जात आहे. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन तिचाच वापर सध्या पहिल्या चेंडूपासून आपण पाहतोय. मोठे फटके येणं बंद झालेत, एकही चौकार आले नाही आतापर्यंत. 14 चेंडूचा खेळ झालेला आहे. येणाऱ्या 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 37 धावांची आवश्यकता आहे. हुक केल्या चेंडूला, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत झेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये मात्र चेंडू सीमा पार जातोय. चौकार. रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. लेग कटर चेंडू टाकला, आता हुक केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत मात्र चेंडू 1 बाउन्स येतोय. चौकार. करण गोलंदाज. थोडीशी फील्ड मध्ये थोडीशी सजावट केली जाते. लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट केल्या चेंडूला गॅप मध्ये इंटू द गॅप. चेंडू चालला सीमा रेखा दिशेने आणि आता क्षेत्ररक्षक वेगाने पायाने अडवलाय मात्र चेंडू थांबणार नाहीये. येतोय चौकार. माजी सरपंच श्याम पाटील साहेब उपस्थित झालेले आहे दामणगावचे. श्याम स्पोर्ट दामणगाव
आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. शेखर मयेकर आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आयोजकांच्या वतीने आपल्याला निमंत्रित करण्यात येत आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर माजी सरपंच श्याम पाटील. आता वेळ फार कमी आहे. यानंतरचा एक प्रेक्षणीय लढत फोर्टीप्लसचा जो मॅच असणार आहे तो 3 षटकांचा असणार आहे, कारण की सेमीफायनल देखील 3 षटकांचा असेल यानंतरचा. आयोजकांनी आता थोडंसं वेळ नक्कीच धावा पाहिजे. इथे आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की 8 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच बॅलन्स आहे. सतीश वाघचौरे खेळपट्टीवर आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरून बाउन्स केला होता चेंडूला. गुडलँड्सवर पिचिंग केले जाते चेंडू आणि चांगली गोलंदाजी करंजी पाहायला मिळत आहे. कुठेतरी आता फुटवर्कचा वापर करावा लागेल सतीश वाघचौरे. पुढचा चेंडू राऊंड विकेटने करण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मॅचची गोल्डन विकेट बनवू शकतो आणि सतीश वाघचौरे याचा विकेट. कमालीची झेल पाहायला मिळाली आणि नक्कीच आपण पाहतोय सतीश वाघचौरे ज्यावेळेस आऊट झाला होता तेव्हा साहिलचं सेलिब्रेशन वेस्ट इंडिज अंदाजामध्ये पाहायला मिळाला. साहिल चल जागेवर यायचं, आपण एकत्र जमू नका. वारंवार आयोजक आम्हाला सूचना देण्याकरिता सांगत आहेत. धीरज नवीन फलंदाज. 6 चेंडू आणि आता 29 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं नाही आहे. 5 मोठे फटके खेळावे लागतील तरच मॅच जिंकू शकतो. इथे गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मुकेश आला गोलंदाज. वेगाने टाकलेला हा चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव पूर्ण केली आहे. आता 5 मध्ये 5 षटकार आले तरच मॅच जिंकू शकतो, कारण की 28 धावा पाहिजे 5 चेंडूमध्ये. साहिलची तयारी आहे. फायनलचे दरवाजे खोललेले आहेत पूर्णपणे आणि फायनल मध्ये जेव्हा प्रवेश होईल तेव्हा साहिल इथून डान्स करत खेळपट्टीपर्यंत नक्कीच जाताना पाहायला मिळेल. चालंगामाची पहिली फायनल खेळण्याची संधी मिळणार आहे पूर्ण टीम संघाला. पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा. पुढचा चेंडू अतिशय जबरदस्त वापसी पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इक्वेशन कठीण झालाय. आता चेंडू देखील 30 सर्कलच्या बाहेर देखील येत नाहीयेत. एक मात्र चौकार सतीश वाघचौरेच्या बॅटमधून आला होता आणि त्याच्यावर आता 2 धावा इथे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. आता धावा पाहिजे त्या 25 धावा. सिल्वर जुबली काल मात्र एका षटकामध्ये 25 धावा झाल्या होत्या. तो मूड होता काल अक्षयचं, त्याने त्या 25 धावा खर्च केल्या होत्या. आता इथे आता 3 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 26 पाहिजे, काही हरकत नाही. मात्र समोर व्यासपीठावर येतोय चेंडू. व्यासपीठावर प्रयत्न झाले होते. जर आयवा झेलला पैसे असते तर कदाचित ही झेल देखील झाली असती. षटकार आलेला आहे. हारजीतचा जो अंतर आहे त्याला कमी केला जात आहे. ओ काय घडलंय. नो +4 5 धावा. असं वाटतं मुकेशचं मन आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत जावा हा मॅच. 5 धावा बोनसच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत. म्हणजे मागच्या एका चेंडूवर 11 धावा आलेल्या आहेत. हा क्रिकेट आहे भिवंडीकरांचा. आता 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे धावा कंपल्सरी बनवायच्याच आहेत. आता साहिलने आता काय सांगितलं असेल पाहूया आपण गोलंदाजाला. ब्लॉक हॉल मध्ये इथे चेंडू टाकला गेलाय
आणि आता अशा प्रकारे आता फायनलचे दरवाजे खोललेले आहेत आणि टाळ्यांचा आवाज इथे तुम्हाला ऐकायला मिळतोय. ब्रदर्स 11 पूर्ण टीम इनटू द फायनलच, कारण की एक पाऊल दूर आहे विजयापासून. मॅच कोई भी जीते कोई भी अंदर नाही आएगा. आणि दुसरी मॅच लगेच आपण इथे सुरू करणार आहोत. सेमीफायनलचा मॅच आहे. वडपे टीम तयारीमध्ये आहे. अशा प्रकारे ब्रदर्स 11 पूर्ण टीम हा सामना जिंकलेला आहे. खूप खूप अभिनंदन. हाडलक विराट स्पोर्ट शेलार, हाडलक उमेश सोनवणे दादा, खूप चांगला क्रिकेट राहिला दोन्ही संघाच्या माध्यमातून. मात्र हँडशेक करूनच बाहेर पडायचं आहे मैदानाचे. आपला जो नियम आहे बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशनचे, ती नियमानं तुम्ही फॉलो करायचे आहे. साहिल या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आपला शिस्त क्रिकेट आहे बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशन, तो तुम्ही दाखवायचा आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, एकाने 21 बनवल्या तर एकाने 18 बनवल्या. जयचं नाव आहे तो साहिल आहे, ज्याने 21 धावा बनवल्या. गोलंदाजी देखील केली. गोलंदाज साहिलने विकेट घेतल्याने मध्ये 4 धावा दिल्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे खऱ्या अर्थाने एकच नाव, साहिल इज द मॅन ऑफ द मॅच. साहिल ठरलं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. साहिल आपण यायचं आणि